नमस्कार. कुक विथ नीलम ढमाळे आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आज आपण मकर संक्रांती विशेष 2 रेसिपीज पाहणार आहोत. याच्यामधील पहिली जी रेसिपी आपण पाहणार आहोत ती आहे तिळगुळाची चिक्की आणि दुसरी आहे ती म्हणजे लाह्याचे लाडू. तर सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला. पण त्या अगोदर तुम्ही जर अजून आपल्या चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कुक विथ नीलम ढमाळे हा आपला चॅनल सबस्क्राइब करा. सोबतच खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. अगदी विनामूल्य आहे. तर सर्वप्रथम आपण तिळगुळाची चिक्की कशी बनवायची हे पाहणार आहोत. तर याच्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊयात. तर तिळगुळाची चिक्की बनवून घेण्यासाठी हे पहा, इथे मी 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. त्याचबरोबर 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलाय. आता ज्या वाटीच्या मापाने आपण तीळ घेतलेले आहेत याच वाटीच्या मापाने 1 वाटी इथे मी गूळ घेतलाय. याचबरोबर 1 चमचाभर साजूक तूप घ्यायचंय. बरोबर इथे मी 1 पोळपट घेतलंय आणि याला छान असं साजूक तूप लावून घेतलंय. याचबरोबरीने लाटण्याला सुद्धा मी असं साजूक तूप लावून घेतलंय. तर चिक्की बनवण्याच्या अगोदरच आपण अशा प्रकारे सर्व तयारी करून घ्यायची, कारण चिक्की बनवण्याची जी प्रोसेस असते ती एकदम फास्ट करावी लागते. यामुळे सगळीच तयारी अगोदर करून ठेवायची आहे. तर आपली तिळगुळाची चिक्की बनवून घेण्यासाठी इथे मी 1 पॅन गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवला आहे. आता याच्यामध्ये हे जे आपण 1 वाटी पांढरे तीळ घेतलेत ते घालूयात आणि मंद आचेवरती हे तीळ छान भाजून घ्यायचेत. तीळ भाजून घेत असताना नेहमी लक्षात ठेवायचं गॅस हा अगदी मंद आचेवरती ठेवायचा आहे, कारण तीळ हे पटकन भाजले जातात आणि गॅसची फ्लेम जर हाय असेल तर ते पटकन करपू शकतात. त्यामुळे अगदी मंद आचेवरती हे तीळ छान भाजून घ्यायचेत. असे मंद आचेवरती भाजून घेतल्यामुळे तीळ एकदम छान भाजले जातात आणि याचबरोबर ते चिक्कीमध्ये सुद्धा खूप छान लागतात. तर अशा प्रकारे मंद आचेवरती हे तीळ आपण छान भाजून घेऊयात. इथे आता पहा 2-3 मिनिट हे तीळ मंद आचेवरती छान भाजून घेतल्यानंतर तीळ एकदम छान भाजले गेलेत. अशाच प्रकारे तीळ हे छान भाजले गेले पाहिजेत. आता तीळ भाजल्यानंतर आपण गॅस बंद करूयात आणि हे तीळ मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते. तर तीळ काढून घेतल्यानंतर पुन्हा मी तो पॅन गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवला आहे. आता याच्यामध्ये सर्वप्रथम आपण हे 1 चमचा साजूक तूप घेऊयात आणि ते अशा प्रकारे थोडंसं वितळवून घ्यायचं आहे. तूप वितळल्यानंतर लगेचच आपण त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे आणि तो अशा प्रकारे वितळवून घ्यायचा आहे. इथे आता पहा गूळ हा छान वितळलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता गुळाला हा छान फेस सुटत चाललेला आहे. अशाच प्रकारे हे आणखीन थोडंसं मिक्स करून घेऊयात. इथे आता गूळ वितळल्याच्या नंतर हे 1-2 मिनिट मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याला पाक आलेला आहे का ते चेक करून पाहूयात. तर इथे एका वाटीमध्ये मी थंड पाणी घेतलंय आणि आता याच्यामध्ये थोडासा पाक घालूयात. हे पहा इथे आता पाकाची गोळी तर बनत आहे, पण अशा प्रकारे याची तार निघत आहे. तर आपल्याला अशा प्रकारे पाक नको आहे, एकदम कडक पाक आपल्याला हवा आहे. तर याला आणखीन थोडासा पाक येऊन देऊयात. इथे आता आणखीन 1-2 मिनिट हे छान मिक्स करून झाल्यानंतर आपण आता पाहूयात याला पाक आलेला आहे का नाही. तर पाण्यामध्ये मी थोडासा पाक घालते. इथे आता पाकाची गोळी तर बनतच आहे, पण पाक तुटताना हे पहा अशा प्रकारे आवाज येत आहे. याच्यावरून समजतं आपला पाक एकदम मस्त कडक झालेला आहे. हीच कन्सिस्टन्सी आपल्याला पाकाची हवी आहे. तर मी आता गॅस बंद करते आणि गॅस बंद करून झाल्याच्या नंतर लगेचच आपण याच्यामध्ये तीळ घालून घेऊयात आणि पाकामध्ये तीळ घालून झाल्यानंतर अशा प्रकारे ते मिक्स करून घ्यायचेत. इथे लक्षात ठेवा पाक झाल्यानंतर आपण गॅस लगेचच बंद केलाय आणि बंद गॅसवरतीच आपण हे मिक्स करून घेतोय पाकामध्ये. इथे आता चिक्की बनवण्यासाठी त्याचं मिश्रण तयार आहे. आता हे मिश्रण आपण तूप लावलेल्या पाटावरती घालून घेऊयात आणि पाटावरती हे मिश्रण घालून घेतल्यानंतर अशा प्रकारे उलटण्याने ते पसरवून घ्यायचं आहे. तर जशा प्रकारे तुम्हाला हे पसरवून घेता येईल या प्रकारे घ्यायचं आहे. उलटण्याने झाल्यानंतर मी अशा प्रकारे लाटण्याने हे पसरवून घेते आणि लाटण्याने झाल्यानंतर हाताने मी थोडंसं अशा प्रकारे प्रेस करून घेते. इथे आता चिक्की बनवण्यासाठी त्याचं मिश्रण एकदम मस्त असं सेट झालंय. आता चाकूला थोडंसं तूप लावून अशा प्रकारे याला कापून घ्यायचं आहे. तर जेवढ्या साईजची तुम्हाला चिक्की हवी आहे याच्यानुसार आपण कट करून घ्यायचं आहे. तो उभे कापल्यानंतर अशा प्रकारे आडवे सुद्धा कट करून घ्यायचं आहे.
इथे आता चिक्की कट करून झाल्यानंतर आपल्याला ही पूर्णपणे थंड होऊन द्यायची आहे आणि चिक्की थंड झाल्याच्या नंतरच आपण ती पुन्हा एकदा कट करून घेणार आहोत। इथे आता साधारणतः 15 ते 20 मिनिट झालेले आहेत। आपली चिक्की मस्त अशी थंड झालेली आहे। आता चाकूच्या साहाय्याने अशा प्रकारे खालून चिक्की मोकळी करून घ्यायची आहे। हे पहा, अगदी अलगद ही सगळी चिक्की उचलून घेतली आहे। मस्त, याच्यावरून सुद्धा तुम्हाला समजलंच असेल आपली चिक्की एकदम मस्त झाली आहे। आता ही आपण तोडून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता चिक्की किती इझिली तुटत आहे। मस्त, एकदम परफेक्ट अशी आपली चिक्की बनली आहे। आता ही सगळी चिक्की मी तोडून घेते। तर हे पहा, एकदम मस्त अशी चिक्की बनलेली आहे। आणि आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल एकदम परफेक्ट अशी आपली चिक्की झालेली आहे। तर ही चिक्की बनवून घेण्यासाठी जे आपण साहित्य घेतलेलं होतं ते अगदी योग्य प्रमाणात घेतलेलं आहे। जी कन्सिस्टन्सी आपल्याला पाकाची हवी आहे ती सुद्धा आपण एकदम परफेक्ट घेतलेली आहे। त्यामुळे इथे आपली चिक्की एकदम मस्त झालेली आहे। आता आपण दुसरी रेसिपी पाहूयात, ते म्हणजे लाह्यांचे लाडू किंवा याला चुरमुऱ्यांचे लाडू असं सुद्धा म्हटलं जातं। तर आपले लाह्यांचे लाडू बनवून घेण्यासाठी सर्वप्रथम त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात। तर इथे मी 3 कप लाह्या घेतल्यात, याला आपण चुरमुरे सुद्धा बोलू शकतो। तर इथे हो जो कप दिसत आहे याच कपाच्या मापाने मी इथे 3 कप लाह्या घेतल्यात आणि या लाह्या मी चाळणीमध्ये चाळून घेतल्यात। याचबरोबर इथे मी 1 कप गूळ घेतलाय आणि हो गूळ मी छान बारीक चिरून घेतलाय। इथे मी 1 चमचा साजूक तूप घेतलंय आणि 1 चमचा पाणी। तर हे साहित्य होतं आपलं लाह्यांचे लाडू बनवून घेण्यासाठी। आता आपण लाडू बनवून घेऊयात। तर लाडू बनवून घेण्यासाठी इथे मी एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे। आता सर्वप्रथम या कढईमध्ये आपण ज्या लाह्या घेतल्यात त्या घालून घेऊयात आणि या लाह्या थोड्याशा आपल्या भाजून घ्यायच्यात। तर मंद आचेवरती आपण या लाह्या भाजून घेऊयात। अशा लाह्या भाजून घेतल्यामुळे त्या छान कडक होतात आणि लाडू खाताना सुद्धा खूप छान लागतात। त्यामुळे अगदी मंद आचेवरती 1-2 मिनिट आपण हे छान भाजून घेऊयात। इथे आता पहा 1-2 मिनिट या लाह्या मंद आचेवरती छान भाजून घेतल्यामुळे एकदम मस्त अशा कडक झाल्यात। हे पहा, या प्रकारेच लाह्या थोड्याशा कडक व्हायला पाहिजेत। इथे आता लाह्या भाजून तयार आहेत, मी या बाजूला काढून घेते। लाह्या काढून घेतल्यानंतर मी पुन्हा तीच कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे। आता या कढईमध्ये सर्वप्रथम आपण 1 चमचा साजूक तूप घालून घेऊयात आणि आता हे साजूक तूप थोडंसं वितळून द्यायचंय। साजूक तूप वितळल्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये 1 कप बारीक चिरलेला गूळ घालून घ्यायचा आहे आणि गूळ घातल्याच्या नंतर लगेचच 1 चमचा पाणी सुद्धा घालून घेऊयात। आता हो जो गूळ आहे तो छान वितळून द्यायचा आहे। तर मीडियम टू लो फ्लेमवरती आपण हा गूळ छान वितळून देऊयात। इथे आता गूळ छान वितळलेला आहे आणि याला फेस सुद्धा येत चाललेला आहे। आपण आता पाहूयात याला पाक आलेला आहे की नाही ते। तर पाक पाहण्यासाठी मी इथे एका वाटीमध्ये थंड पाणी घेतलंय। आता याच्यामध्ये थोडासा आपण पाक घालून पाहूयात। हे पहा, पाकाची गोळी बनतच नाहीये, म्हणजे इथे आपल्याला आणखीन थोडासा पाक आणला पाहिजे। तर आपण थोडा वेळ आणखीन असंच हे मिक्स करून घेऊयात, म्हणजे याला आणखीन थोडासा पाक येईल। तर हे पहा, इथे आणखीन 1-2 मिनिट छान मिक्स करून झाल्यानंतर आपण पाहूयात याला पाक आलाय की नाही ते। तर पाण्यामध्ये मी थोडासा पाक घालून बघते। हे पहा, याची गोळी बनत आहे। अशा प्रकारेच याची छान गोळी बनली पाहिजे। ज्याप्रमाणे जेली असते याचप्रमाणे आपली ही पाकाची गोळी बनली पाहिजे। इथे आपल्याला खूप जास्त कडक पाक नको आहे। हो पाक अगदी परफेक्ट आहे आपले लाह्यांचे लाडू बनवून घेण्यासाठी। मी गॅस बंद करते आणि या ज्या लाह्या आहेत, मुरमुरे आहेत, ते पाकामध्ये घालून घ्यायच्यात आणि पाकामध्ये घालून झाल्याच्या नंतर ते व्यवस्थित छान अशा मिक्स करून घ्यायच्यात। हे पहा, इथे लक्षात ठेवा गॅस आपला बंद आहे आणि बंद गॅसवरतीच आपण हे मिक्स करून घेत आहोत। तर 1-2 मिनिट मिक्स करून झाल्यानंतर हे थोडंसं आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे। लगेच जर आपण याचे लाडू बनवायला गेलो तर आपल्याला हाताला भाजू शकतं। हे पहा, इथे आता मिश्रण थोडंसं थंड झालंय। आता आपण आपले लाडू बनवून घेऊयात। तर जेवढ्या साईजचा तुम्हाला लाडू हवा आहे एवढ्या साईजचं तुम्ही हे मिश्रण घेऊन लाडू बनवायचा आहे। तर मी एवढ्या अशा साईजचा लाडू बनवत आहे।
हे पहा, एकदम मस्त असा लाडू आपला बनला आहे आणि हो लाडू बनवताना बिलकुल सुद्धा त्रास होत नाही। पटपट हे लाडू बनले जातात आणि तुम्ही पाहू शकता अगदी मऊ असा लाडू बनलेला आहे। आता अशाच प्रकारे मी राहिलेले सुद्धा लाडू बनवून घेते। आता हो लाडू मी दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून ठेवते आणि अशाच प्रकारे मी बाकीचे राहिलेले लाडू सुद्धा वळून घेते। तर हे पहा, इथे मी आता सगळे लाडू वळून घेतलेले आहेत। एकदम मस्त असे आपले लाडू बनलेले आहेत। इथे आता आपले एकदम परफेक्ट असे लाडू तयार आहेत। तुम्ही जेव्हा लाडू बनवता तेव्हा तुमचं मिश्रण खूप जास्त थंड झालं, याच्यामुळे तुम्हाला जर लाडू बनवता येत नसतील, याच बरोबरीने हे मिश्रण जर कढईला चिकटलेलं असेल तर फक्त काय करायचं, ही कढई एखादा मिनिट मंद आचेवरती गॅसवरती ठेवायची। 1 मिनिट झाल्यानंतर लगेचच ती कढई खाली घ्यायची। याच्यामुळे काय होतं ना, याचा जो गूळ आहे तो वितळला जातो आणि ते मिश्रण आहे जे कढईला चिकटलेलं आहे ते पटकन वरती येतं आणि आपल्याला लाडू सुद्धा खूप छान वळता येतात। तर ही टिप होती हे लाडू बनवण्यासाठी। तर इथे आपल्या मकर संक्रांती विशेष दोन्ही सुद्धा रेसिपी तयार आहेत। तुम्हाला जर या रेसिपी आवडल्या तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आपला कुक विथ नीलम धमाल हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।